राम राम मंडळी, मी आहे तुमचा मित्र प्रतीक आणि आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत सेलेरिओचा लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू. तुम्ही काही दिवसांअगोदर माझ्या चॅनलवरती सेलेरिओचा ड्राईव्ह रिव्ह्यू बघितला असेल, ज्याच्यामध्ये मी गाडी चालवायला शिकत होतो. त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलत आणि असंच प्रेम पुढेही देत राहा, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या शेवटी म्हणलं होतं की आपण सेलेरिओचा एक लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू घेऊन येणार आहोत, कारण या गाडीला जवळजवळ आता 10 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आणि 1,25,000 किलोमीटरपेक्षा जास्त ही गाडी चाललेली आहे. तर काय या गाडीतल्या चांगल्या गोष्टी आहेत, काय नेमकं ह्याच्यामध्ये कसं आहे, ते सगळं आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर चला वळूया गाडीकडे. तर व्हिडिओमध्ये पुढे होण्याच्या आधी आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन घेऊयात आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री गणेशाय नमः. आणि तुम्ही बघू शकता इथं मीटरमध्ये मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे गाडी 1,25,000 किलोमीटरपेक्षा जास्त चाललेली आहे. तुम्ही एक्झॅक्ट आकडा पाहू शकताय, 1,26,995 किलोमीटर ही गाडी जवळजवळ चाललेली आहे मित्रांनो. आणि इथे तुम्ही पाहू शकताय बरेचसे सिग्नल्स या मीटरमध्ये दिसत आहेत, म्हणजे गाडीचा दरवाजा उघडा आहे, ब्रेक आहे, इंजिनची लाईट आहे, बॅटरीची लाईट आहे, ऑइलची लाईट आहे, सीट बेल्टची लाईट आहे, सगळं आहे इकडे. आता ताजं कवळं ऊन येतं आहे इकडे, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकताय सकाळचा असा काहीसा रिव्ह्यू आपण शूट करत आहोत. तर चला आता गाडीच्या बाहेर जाऊयात आपण. तुम्ही पाहू शकताय सेलेरिओ 2017 AMT मॉडेलचा असा काहीसा फ्रंट बोनेटचा लुक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इकडे बघू शकताय की याच्यामध्येच इंडिकेटर आहेत. ही हेडलाईट आहे इकडे तुम्ही पाहू शकताय, आणि इकडं क्रोम स्ट्रीप आहे हेडलाईटच्या आतमध्ये. इकडे सुद्धा क्रोम स्ट्रीप आहे, ग्रिल आहे फायबरचा. इकडं सुझुकीचा लोगो दिसणार आहे. सेम गोष्ट तुम्हाला ह्या बाजूला सुद्धा दिसणार आहे. आणि खाली इकडे फॉग लाईटसाठी जागा होती, म्हणजे आधी आमच्या गाडीला फॉग लाईट नव्हती, पण नंतर आम्ही शोरूममधून बसवून घेतलेली आहे. आणि इकडे सुद्धा तुम्हाला खाली फॉग लाईट दोन्ही बाजूला मिळणार आहे. आणि असा काहीसा तुम्हाला बोनेटचा लुक हा भेटणार आहे. आणि अशी काहीशी विंडशिल्ड आहे. बाजूला तुम्ही बघू शकताय की दोन्हीकडे इकडे इंडिकेटर आहेत, त्याला अटॅच्ड इंडिकेटर आहेत आणि साईडला सुद्धा इंडिकेटर आहेत. तुम्ही पाहू शकताय ही गोष्ट. आणि साईडला तुम्ही पाहू शकताय की ही असे स्टील व्हील्स आहेत आणि त्याच्यावरती व्हील कॅप आहे. आणि असा काहीसा गाडी रिव्ह्यू मी तुम्हाला देतोय. ही गाडीची साईड प्रोफाईल आहे, ज्याच्यावरती तुम्ही पाहू शकताय की इकडं फायबरचं आहे आणि त्याचबरोबर इकडे पूर्ण असा काहीसा आहे. आणि तुम्ही गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स पाहू शकताय, जवळजवळ 179 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही गाडी कुठल्याही खड्ड्याच्या रस्त्यावरती नेताना सुद्धा तुम्हाला त्रास ॲज सच असा काही होणार नाही आहे. आणि एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे 2017मध्ये जेव्हा आम्ही ही गाडी घेतली होती, तेव्हा शोरूममधली ही पहिली ऑटो गिअर शिफ्ट व्हेरियंट, म्हणजे सेलेरिओचा पनवेलमधल्या शोरूममधला पहिला मॉडेल जो ऑटो गिअर शिफ्टसोबत आला होता तो आमचाच होता. आणि इकडे तुम्ही बघू शकताय मागे पार्किंग सेन्सर्स आहेत. आणि हे आम्ही आफ्टर मार्केट पार्किंग कॅमेरा लावून घेतलेला आहे, कारण गाडीसोबत कुठलाही पार्किंग कॅमेरा येत नाही. आणि असा काहीसा तुम्ही बघू शकताय. मागच्या बाजूला सुद्धा इकडे तुम्हाला इंडिकेटर आणि ब्रेक लाईट्स पाहायला भेटणार आहेत. सिमरन मोटर्समधून घेतलेली आहे गाडी. मारुती सुझुकीचा आणि सेलेरिओचा लोगो आहे, ऑटो गिअर शिफ्टचा लोगो आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि त्यात इकडं ह्या साईडचा सुद्धा व्ह्यू असा काहीसा आहे. आता तुम्ही म्हणाल की डिक्कीमध्ये स्पेस किती आहे, तर डिक्कीमध्ये मित्रांनो सामान ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी डिक्की उघडून दाखवू शकत नाही. पण तुम्ही जर का कुठे लांब प्रवासावरती निघाला असाल तर आरामात तुमचे 3-4 बॅग्स इथे बसणार आहेत कम्फर्टेबली. तुमचं जे काही सामान आहे तुम्ही खूप आरामशीर इथे घेऊन जाऊ शकता. आणि वरती पार्सल ट्रेसुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असंच काही टेन्शन येणार नाही. आणि बाय एनी चान्स जर का तुमचा टायर पंक्चर झाला किंवा काय झालं तर आतमध्ये टायरची स्टेपनीसुद्धा मारुती सुझुकी आपल्याला देते. तुम्ही आजकाल बघत असाल की काय काय गाड्यांमध्ये स्टेपनी येत नाही, कारण तिकडे कॉस्ट कटिंग केली जाते. पण ज्यावेळेस 2017मध्ये आम्ही गाडी घेतली होती तेव्हा ह्या गाडीने अशी काही कॉस्ट कटिंग वगैरे केली नाही आधी. आता तुम्ही पाहू शकताय की इकडं टायरची साईज तुम्हाला काय आहे, 165/70 R14चा टायर, म्हणजे 14 इंचीचा टायर आहे मित्रांनो. आणि असा काहीसा आतला सस्पेन्शनचा वगैरे भाग आहे. खड्ड्यांवरती किंवा इतर रस्त्यांवरती स्मूथली चालते गाडी, त्याच्यामुळं ॲज सच असा काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर असा काहीसा होता आउटर लुक. हे तुम्ही बघू शकता, एक असा अँटिना आहे इकडे
जो आपल्याला FM रेडिओसाठी कामाला येणार आहे. आणि आता आपण इंटरनलमध्ये जाऊयात गाडीच्या. तर असं काहीसं गाडीचं स्टेअरिंग व्हील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि ह्या तुम्हाला लेदरेट फिनिशमध्ये सॉफ्ट टचवाल्या सीट्स अशा काहीशा भेटणार आहेत तुम्हाला, ज्याची सिटिंग आणि कम्फर्ट भरपूर चांगला आहे. आणि हेडरूम सुद्धा तुम्हाला खूप छान असा भेटणार आहे. आणि या गाडीची विशेष गोष्ट म्हणजे अशी की हा आहे तो AMTचा गिअरबॉक्स, म्हणजे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअरबॉक्स आहे, जो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. आणि आता मी तुम्हाला मगाशी मीटर ऑन करून दाखवल्याप्रमाणे मीटर पुन्हा एकदा ऑन करून दाखवतो. या मीटरमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. इकडे किलोमीटर दाखवते, पेट्रोल किती आहे तुमच्या गाडीमध्ये, किती टाईम आहे, किती डिग्री सेल्सिअस आहे, RPM मीटरसुद्धा आहे, ॲक्सिलरेटर मीटरसुद्धा आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता असा काहीसा गाडीचा हॉर्न आहे. SRSचा एअरबॅगसुद्धा आहे आपल्याला. आणि ही गोष्ट आमच्या गाडीमध्ये नव्हती आधी, आम्ही आफ्टर मार्केट फिट करून घेतलेली आहे. आधी एक साधा FM रेडिओ येत होता. आणि असे काहीसे तुम्ही पाहू शकताय की इकडे AC व्हेंट्स आहे. ही हजार्डची लाईट आहे. हजार्ड लाईट लावल्यावरती असं काहीसं दोन्ही बाजूचे इंडिकेटर चालू होतात. इकडे ड्रायव्हर साईडला एक AC आहे, पॅसेंजर साईडला एक AC आहे. आणि हा ACचा थ्रू इतका चांगला आणि पॉवरफुल आहे की अगदी 10 ते 15 मिनटात तुम्ही जर का 2 किंवा 3 वरती AC ठेवलं तर गाडी पूर्ण थंड होते. आणि नंतर मग तुम्ही AC कमी केला तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे आता डोअर ऑन ऑफ लाईट्स आहेत. इकडे ऑन डोअर चालू केलं की आणि ऑफवरती असं पण तुम्ही ठेवू शकताय. हा रिअर साईडचा ॲडजस्टेबल मिरर आहे, जेणेकरून तुम्ही मागच्या बाजूला बघू शकताय. आणि हे असं काहीसं पॅसेंजर साईडचं ते सनशिल्ड आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ऊन नाही लागणार. मिररसुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटत आहे. आणि हे असं काहीसं तुम्हाला इकडे ड्रायव्हर साईडला सुद्धा आहे. आणि इकडे तुम्हाला तिकीट होल्डरसुद्धा भेटणार आहे या गोष्टीमध्ये. आणि ह्या गाडीची आता विशेष गोष्ट म्हणजे अशी, हा AMTचा गिअरबॉक्स. AMTचं गणित मित्रांनो सोपं असतं. आता तुम्हाला मी खाली दाखवतो. खाली तुम्ही बघू शकताय हा ब्रेक आहे आणि हा ॲक्सिलरेटर आहे. आणि इकडं तिसरी गोष्ट म्हणजे इकडं क्लच असतो, पण तो क्लच आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार नाही, कारण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. म्हणजे अगदीच तुम्हाला स्कूटी कशी चालते तशी गाडी चालणार आहे ही. आता सध्या तरी आपण ड्राईव्हवरती आहे. आणि हँडब्रेक आपण बघतोय वरच केलेला आहे, खाली झाला आता हँडब्रेक. आता हँडब्रेक आपण वर केलेला आहे. आणि ही ड्राईव्ह, न्यूट्रल आणि रिव्हर्स असे 3 मोड येतात ह्याच्यामध्ये. आणि जर का तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनची मजा घ्यायची असेल, ऑब्विसली फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं शिफ्ट करायला नाही लागणार, तर तुम्हाला मॅन्युअलवरती टाकून प्लस मायनस तुम्ही इथं गिअर शिफ्ट करू शकताय. आणि इकडे तुम्हाला गिअर पोझिशन इंडिकेटरसुद्धा दिसणार आहे की हां बाबा गाडी कुठल्या गिअरमध्ये आहे. तर आता न्यूट्रलमध्ये आहे का ड्राईव्हमध्ये आहे का कुठल्या ह्याच्यामध्ये आहे ते तुम्हाला इकडं गाडी अशी दिसणार आहे. आणि असा काहीसा सीट बेल्टचा वगैरे सुद्धा एरिया आहे. इकडे 2 बॉटल होल्डर तुम्हाला बघायला भेटणार आहेत. इथं सेंट्रल आर्मरेस्ट तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे. इकडं 12 वोल्टचा चार्जिंग सॉकेट आहे. आणि पूर्णपणे तुम्हाला मॅन्युअल AC पाहायला भेटणार आहे इकडे. आता तर फॅनचा थ्रो आहे फुल. इकडं तुम्ही कूल टू हॉट एअरसुद्धा अशी तुम्ही स्विच करू शकताय. जर का थंडी असेल तर गरम हवा खा, गरमी असेल तर थंड हवा खा. आणि असा काहीसा मॅन्युअल AC आहे, ऑटोमॅटिक AC तुम्हाला इकडे पाहायला भेटणार नाही आहे. आणि हे AC ॲडजस्ट करण्याचे गोष्टी आहेत मीटरवरती, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती थ्रो पाहिजे की चेहऱ्यावरती आणि पायावरती थ्रो पाहिजे ते तुम्ही ॲडजस्ट हमखास करू शकताय. आणि असा काहीसा ह्याचे लॉक अनलॉक सिस्टमचं आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता पॉवर विंडोज आहेत, म्हणजे तुम्हाला हाताने खेचायला नाही लागणार गाड्या. पॉवर विंडोज आहेत 100% मित्रांनो. त्याच्यामुळे असं काहीशी ही गोष्ट नाही, पॉवर विंडोज आहेत दोन्हीकडे. आणि हो, एक गोष्ट म्हणजे अशी की हे जे आरसे आहेत ते तुम्हाला मॅन्युअली आत आणि बाहेर करावे लागणार आहेत. आणि जर का तुम्हाला आरसा ॲडजस्ट करायचाच असेल इन केस, तर तो आरसा तुम्ही अशा प्रकारे काहीसा ॲडजस्ट करू शकता. आता मी याची मुवमेंट करतोय तर तुम्ही बघताय की हा आरसा कसा असा छान प्रकारे ॲडजस्ट होतोय ते. तर ही अशी काहीशी होती फ्रंट साईडचा व्ह्यू. आता मी तुम्हाला रिअर साईडचा व्ह्यू सुद्धा दाखवतो, मागच्या बाजूच्या सीटवरती बसून कसा लेगरूम आहे, काय आहे ते. आणि तुम्ही पाहू शकताय माझी हाईट सुद्धा तुम्हाला दाखवतो मी.
मित्रांनो तुम्ही पाहू शकताय जवळजवळ इकडे तुम्हाला हाईटचा सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. माझी हाईट अराउंड 174 सेंटीमीटर आहे. तर जरी तुमची हाईट 180 सेंटीमीटरच्या आसपास जरी असली तरी तुम्हाला इथे गाडी चालवायला काही एक प्रॉब्लेम येणार नाही आहे. चला आता बॅक साईडचं तुम्हाला दाखवतो मी कसं काय आहे ते. गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला इकडे पेट्रोलसाठी ही गोष्ट भेटते आणि तुम्ही तुमची हाईटनुसार ही सीट ॲडजस्ट करू शकते, पुढे मागे करू शकते. आणि ही तुमची सीट ॲडजस्टमेंटसाठी सुद्धा एक चांगली गोष्ट तुम्हाला इथे मारुती सुझुकी थ्रू प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर चला आता आपण बॅक साईडचा व्ह्यू असा काहीसा घेऊया आणि मी तुम्हाला हेडरूम वगैरे दाखवतो ह्याचा कसं आहे ते. तर असा काहीसा इकडे हा पेट्रोलचा लीड आहे, फुल्ली पेट्रोल गाडी आहे. आणि तुम्ही पाहू शकता असा काहीसा डोर ओपन केल्यावरती आपण आतमध्ये बसलेलो आहे. आतमध्ये बसल्यावरती सुद्धा तुम्हाला इकडे गोष्टी दिसत आहेत की पॉकेट आहे जिथे तुम्ही तुमच्या चार्जर किंवा इतर गोष्टी ठेवू शकता इथे. आणि इकडे पार्सल ट्रे आहे मागे. आणि मी तुम्हाला आता माझा हेडरूम दाखवतो की जर का तुम्ही उंच माणूस जरी असाल तर या गाडीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ते की जवळजवळ एक वीतभर असा डिस्टन्स आहे चांगला, म्हणजे 4-8 बोटांचं अंतर आहे. तर तुम्ही कम्फर्टेबली इकडे बघू शकताय. फक्त गोष्ट म्हणजे अशी मागच्या साईडला 2च हेडरेस्ट भेटतात आणि ते ॲडजस्टेबल नाही आहेत. आणि फ्रंट साईडला सुद्धा जे हेडरेस्ट भेटतात ते ॲडजस्टेबल नाही आहेत, ते फिक्स्ड आहेत. पण तसा काहीसा ॲसच आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणजे अशी की पॉवर विंडोज आहेत, म्हणजे तुम्ही अगदीच वर खाली करून तुम्ही पॉवर विंडोजचा आनंद घेऊ शकता. म्हणजे ते फिरवायची तुम्हाला अजिबात येथे गरज नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता की पेट्रोलची लीड जर का उघडायची असेल तर इकडे तुम्हाला पेट्रोलचं ऑप्शन भेटतं. आणि जर का तुम्हाला असं बोनेट उघडायचं असेल तर इकडे ही गोष्ट तुम्हाला भेटत आहे बोनेट उघडायसाठी. तर आता आपण बोनेट उघडलेलं आहे, तर आपण बोनेटकडे वळूया आता की नेमका बोनेट कसा आहे, ह्याचं इंजिन वगैरे कसं आहे काय आहे ते. आपण आता जातो आहे बोनेटकडे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की बोनेट आपण इकडे उघडलेलं आहे. इकडे व्हेंटिलेशनसाठी कुठलीही गोष्ट दिलेली नाही, म्हणजे काय काय गाड्यांमध्ये इकडे रबर किंवा व्हेंटिलेशन असतं, ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला नाही भेटत. पण इंजिन तसं लॉंग टर्म चालवताना गरम वगैरे होत नाही. माफ करा जरा थोडं धुळे वगैरे आहे इंजिनवरती. तर हे असं काहीसं सुझुकीचं इंजिन आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे. इकडं आपल्याला बॅटरी आहे. इकडं ही गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला तुमच्या वायपरवरून पाणी वगैरे टाकायचं असेल आतमध्ये तर ते सुद्धा तुम्ही इकडे टाकू शकता. हे तुमचं बोनेटचं लॉक वगैरे आहे. आणि ही सगळी त्याची मेकॅनिझम आहे संपूर्ण इंजिनची. इकडे तुम्हाला स्टेअरिंग वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि बाकी साऱ्या गोष्टी तुम्हाला इंजिनमध्ये वायरिंग वगैरे पाहायला भेटणार आहेत. आणि एक विशेष गोष्ट अशी सांगायची म्हणजे की मारुती सुझुकीच्या गाड्या खरंच अफोर्डेबल असतात. जरी तुम्हाला काही इंजिनचा प्रॉब्लेम आला किंवा काही इतर गोष्टीचा प्रॉब्लेम जरी आला तरी तुम्ही स्वस्तात मस्त रिपेअर करू शकताय. काही खर्चाचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि मायलेजसुद्धा तुम्हाला खूप छान भेटणार आहे इकडे. मित्रांनो गाडीचं बोनेट आता आपण बंद केलेलं आहे. आणि ह्या गाडीची चांगली गोष्ट म्हणजे अशी की ह्याचा मेंटेनन्स कॉस्ट खूपच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मारुती सुझुकीचा सर्व्हिस नेटवर्क वाईड स्प्रेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही जर का सर्व्हिसिंगची किंवा काही गोष्टीची गरज पडली तर तुम्ही आरामात रिपेअर करू शकताय. आणि दुसरी प्लस पॉईंट म्हणजे असा की ह्याचा मायलेजसुद्धा खूप छान आहे. मायलेज तुम्हाला अराऊंड 20-22 किलोमीटर किंवा 24 किलोमीटरपर्यंत भेटू शकतो आहे. ते तुमच्या ड्रायव्हिंग स्टाईलवरती डिपेंड करतं की तुम्ही कुठे चालवताय, सिटीमध्ये चालवताय की गाडीच्या ट्रॅफिकमध्ये वगैरे चालवताय ते. पण ओव्हरऑल या गाडीचा मायलेज वगैरे सुद्धा खूप चांगला आहे. आणि ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर ह्या गाडीला ऑलमोस्ट आता 10 वर्ष पूर्ण होत आली आहेत. तर गाडीमधून आम्हाला ॲज सच काही एक असा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आणि जरी असं काही सर्व्हिसिंगमध्ये इश्यू असेल तर तो आपण खूप छान प्रकारे इकडे मारुती सुझुकीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन आपण तो व्यवस्थित केलेला आहे. आणि गाडीला जवळजवळ 1,26,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. अजूनसुद्धा चांगली चालत आहे गाडी. आणि मेजर तुम्ही बघूच शकताय की ॲज सच तुम्हाला चालवताना वगैरे काही असा प्रॉब्लेम येणार नाही. आणि पुढची गोष्ट म्हणजे अशी की आता तुम्ही म्हणत असाल की 10 वर्ष होत आली या गाडीचा कलर वगैरे उडतो का काय होतो. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मारुती सुझुकीची पेंट क्वालिटी इतकी चांगली आहे की कलर तर तुमचा कुठं उडत नाही. पण हां जर का इकडं तिकडं तुम्हाला थोडेफार स्क्रॅचेस लागले गाडीवरती काय झालं तर मग ते स्क्रॅचेस वगैरे विजिबल असतात, ते तुम्ही नंतर कंपनी थ्रू करू शकताय. आणि हे जे तुम्ही आता फायबरचे पार्ट्स बघताय जसं की हेडलाईटचा पार्ट झाला किंवा तो साईडचा इंडिकेटरचा वगैरे पार्ट झाला तर हां
ते टाईमसोबत ते प्लास्टिक आहे ते प्लास्टिक येलो पडणारच आहे. जर का ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेंज करू शकता, पण पेंट रिलेटेड अशी कुठलीही कंप्लेंट याला येणार नाही आहे. मित्रांनो, हा होता असा काहीसा आपला मारुती सुझुकी AMTचा लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू. जर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहायला आवडणार असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे कुठली गाडी आहे किंवा तुम्ही कुठली गाडी घ्यायचा प्लॅन करत आहात आणि पुढचा व्हिडिओ मी कुठल्या टॉपिकवरती आणू ते मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद मित्रांनो.